नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। तर आज मी बनवणार आहे मटका पनीर बिर्याणी। तर इथे आपल्याला त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत। तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल आज आपण घरच्या घरी मटक्यामध्ये पनीरची बिर्याणी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे, तर इथे हे फ्रोझन वाले वाटाणे आहेत। तर आपल्याला पनीर वाटाणे किती लागणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर साधारण हे एक पॅकेट आणलेलं आहे मी वाटाण्यांचं। तर त्यातले अर्धे वाटाणे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे पनीरचे 2 पॅकेट्स आहेत, तर हे दोन्ही पॅकेट मी घेणार आहे। या पॅकेटमध्ये ऑलरेडी पनीरचे क्यूब्स असतात, त्यामुळे आपल्याला त्याचे क्यूब बनवायची आवश्यकता नाही। तर आता हे सगळे पनीर काढून घेतलेले आहेत आणि ह्याला आपण साईडला ठेवणार आहोत, कारण ते पूर्ण असं थंड आहेत आणि बर्फा टाईपमध्ये आहेत। तर त्याला आपण थोडा वेळ साईडला ठेवून देणार आहोत। त्यानंतर मसाला बनवण्यासाठी इथे मी साधारण 3 टोमॅटो, 6 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि 3 बटाटे घेतलेले आहेत। तर आता याच्यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या मिक्स करणार नाही आहोत, कारण काय होतं मग तो व्हेज पुलावच होईल। त्यामुळे इथे आपण फक्त आणि फक्त बटाटे, टोमॅटो आणि कांदा आणि पनीरचा यूज करणार आहोत आणि फ्रोझन पीसेस म्हणजे ग्रीन पीसेस म्हणजे वाटाणे ते घेणार आहोत। तर आता इथे आपले टोमॅटो आणि बटाटे छान असे स्वच्छ करून झालेले आहेत। तर आता आपण कांदा इथे कट करून घेणार आहोत। हे आपल्या मसाल्यासाठी लागणार आहे। तर साधारण इथे मी आज जी पनीरची बिर्याणी बनवणार आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो राईस घेणार आहोत, म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडा कमी, पण त्याच प्रमाणात इथे राईस घेणार आहोत। तर त्यासाठी हा मसाला आपण घेणार आहोत। आता इथे कांदे आपले छान असे स्वच्छ करून झालेले आहेत, त्याची पूर्ण साल काढून झालेली आहेत। आता इथे उभा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही कांदा चिरत असाल तर खूप छान असा एकदम पातळ असा चिरला जातो। तर इथे आपला पूर्ण कांदा चिरून झालेला आहे। तर आपण एका ताटामध्ये ह्याला काढून घेऊ। त्यानंतर टोमॅटो इथे चिरून घेणार आहोत। बघू शकता खूप छान असं कांदा एकदम पातळ असा बारीक कापलेला आहे। ते टोमॅटो मी 3च घेतलेले आहेत आणि आपण इथे दह्याचा यूज करणार आहोत। इथे टोमॅटो पण उभ्याच मी चिरून घेतलेले आहेत। तर इथे आपले टोमॅटोही चिरून झालेले आहेत, बघू शकता। त्यानंतर आपण जे बटाटे घेणार आहोत, इथे मी साधारण 3 बटाटे घेतलेले आहेत। तसे तर बटाटे ऑप्शनल आहेत, पण बटाट्याने पण अजून छान लागते बिर्याणी, त्याच्यामुळे मी बटाटे घेतलेले आहेत। तर बटाट्याची साल काढून आपण एका बटाट्याचे साधारण 4 त्याचे काप करणार आहोत आणि असे मोठ्या साईजमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित फ्राय करता येतील आणि खातानाही तुम्ही छान अशा पद्धतीने खाऊ शकता। तर अशा पद्धतीने सगळे बटाटे जे आहेत आपण कापून घेणार आहोत। त्यानंतर बटाटे आणि जे आपले पनीर आहेत, पनीरचे क्यूब्स आहेत, ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने बटाटे छान असे चिरून झालेले आहेत आणि असं काही बनवत असेल तर खूप सारा पसारा होतो, तुम्हाला तर माहितीच आहे। आता इथे आपण एक कढई घेणार आहोत। कढईमध्ये तेल साधारण मी इथे 3 पळ्या जे आहे तेलाच्या घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपला पनीर आणि बटाटे अजिबात खाली चिटकणार नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघू शकता खूप छान असे फ्राय झालेले आहेत। तर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण पनीर फ्राय करून घेऊया। तर बटाटे छान असे ब्राऊन कलर आलेला आहे। तर बऱ्यापैकी आपले जो मसाला आहे तो आपण चांगल्या पद्धतीने बनवून घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपण बिर्याणीला दम देणार आहोत तेव्हा आपल्याला त्याला जास्त वेळ मसाले ठेवायची आवश्यकता पडणार नाही। तर इथे पनीर जे आहे ते फ्राय करून घेऊया। थोडंसं पनीर कसं फ्रोझन टाईपचे होते, म्हणजे की त्याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते थोडेसे खाली चिटकलेले आहेत तेलात, पण काही हरकत नाही आहे। तरी पण छान असा ब्राऊन कलर आलेला आहे पनीरला। आता हे पूर्ण पनीर आणि आपले बटाटे फ्राय करून झालेले आहेत
आणि जे वाटाणे आहेत आपले तर ते आपल्याला फ्राय करायची आवश्यकता नाही आहे. तर आता आपण काय करणार आहोत, इथे ह्याला मॅरिनेट करून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करणार आहोत. तर इथे मी एक छोटी वाटी जी आहे दही घेतलेलं आहे. जसं आपण चिकनला मॅरिनेट करतो तसंच त्याच पद्धतीने आपण पनीर आणि बटाट्याला पण मॅरिनेट करून घेणार आहोत. तर इथे 1 चमचा मी हळद घेतलेली आहे, 1 चमचा रेड चिली पावडर, त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा मी आपला जो बिर्याणी मसाला आहे तो तुम्ही कुठलाही यूज करू शकता. तर बिर्याणी मसाला घेतलेला आहे. तर छान असं आता आपण इथे मिक्स करून घेऊयात आणि ह्याला एक छान मसाले मुरण्यासाठी एक 5 ते 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आणि 1 चमचा ह्याच्यात मीठ घालायचं आहे. आता आपले मसाले छान असे मॅरिनेट होईपर्यंत आपण जो राईस आहे तो राईस आपण स्वच्छ धुवून तोही भिजायला ठेवणार आहे. जर तुम्ही राईस म्हणजे बिर्याणी बनवताय, मग तुम्ही चिकन बिर्याणी असू दे, व्हेज असू दे किंवा पुलाव असू दे, तर तुम्ही राईस जर जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवला तर तो छान असा सुटसुटीत होतो शिजवल्यानंतर. तर बघू शकता इथे मी हा राईस घेतलेला आहे, बासमती राईस आहे हा. बिर्याणीचा जो राईस मिळतो मार्केटमध्ये तोच घेतलेला आहे. तर आता आपण ह्याला छान असं धुवून घेऊयात आणि ह्याला पाणी ओतून ठेवून देऊयात. तर आता आपण ह्याला आपले बाकीचे मसाले बनवून घेईपर्यंत आपला राईस पण छान भिजेल. तर आजची आपली जी बिर्याणी आहे आपण ती मटक्यात बनवणार आहोत. तर हा जो मटका आहे याच्यामध्ये मी बिर्याणी बनवते. तर ऑलरेडी एक बिर्याणी आपली ह्याच्यात बनवली होती, त्याच्यामुळे थोडंसं खाली लागलेलं होतं. ते छान स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे कांदे आणि टोमॅटो आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत. तर इथे साधारण 3 चमचे किंवा 3 पळ्या मी ऑइल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता कांदा टोमॅटो आपण फ्राय करून घेणार आहोत. तर छान अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यात सगळे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मटक्यात बनवल्यामुळे काय होतं, बिर्याणीला खूप छान असं एकदम स्वादिष्ट अशी बनते बिर्याणी आणि खायलाही खूप छान लागते. तर आता हे मसाले छान असे आपण भाजून घेऊयात. तोपर्यंत साईडला आपण आपला जो राईस आहे तो ह्याच्यामध्ये बॉईल करायला टाकणार आहे. तर आपण डायरेक्ट मसाल्यात राईस न मिक्स करता आपण त्याला सेपरेट पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहोत. तोही 80 to 85% आपण त्याला शिजवून घेणार आहोत. राहिलेला जो काही 15% आहे तो आपण जेव्हा दम देतो त्यावेळेस तो राईस छान असा वाफलून निघतो. इथे अद्रक आणि कोथिंबिरीची अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेला मसाला आहे तो याच्यात मिक्स करणार आहोत. तर इथे गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि मग आपल्याला हे मसाले मिक्स करायचे आहेत, कारण आपण याच्यात दही मिक्स केलेलं आहे. जर तुम्ही खूप हाय फ्लेमवरती ठेवून हाय फ्लेम गॅस ठेवून जर मसाले टाकत असाल तेलात तर दही फुटायचे चान्सेस असतो, कारण आपण ह्याच्यात दही मिक्स केलेलं आहे. तर दही आपलं फाटेल. त्याच्यामुळे गॅस स्लो ठेवून तुम्ही हे मसाले छान असं तेलात परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करणार आहोत, जेणेकरून जे पनीर आहे किंवा आपला सगळा मसाला आहे तो खाली लागणार नाही अशा पद्धतीने. तर आता हे थोडा वेळ, तसे तर आपलं बटाटे जे आहे ते छान असे फ्राय झालेले आहेत आणि पनीर पण आपण फ्राय करून घेतलेलं आहे. तरी पण थोडंसं पाणी घालून सगळे मसाले छान असे शिजवून घ्यायचे आहेत. बघू शकता खूप छान असे मसाला आपला जो पनीर मसाला आहे तो छान असा रेडी झालेला आहे. आता वरून थोडंसं आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहोत. तर जसं आपल्याला बाहेर रेस्टॉरंटमध्ये जशी मटका बिर्याणी मिळते तर तुम्ही सेम तशाच पद्धतीने घरी बनवू शकता. तर बघू शकता आपला जो राईस आहे खूप छान असा बॉईल झालेला आहे. तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. पूर्ण ह्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याला एका झाकणाने तुम्ही झाकून ठेवा, जेणेकरून त्याची जी वाफ आहे त्या वाफेनं तो बॉईल अजून छान प्रकारे असं म्हणजे तो शिजेल, म्हणजे एकदम सुटसुटीत होईल आणि कच्चा राहणार नाही. तर ते वाफेने अजून तो छान असा शिजला जातो. तर बघू शकता इथे आपला मसाला पण रेडी झालेला आहे. त्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर आता आपण याच्यावरती काय करणार आहोत, जो पूर्ण राईस आहे तर आपण फक्त एकच लेयर करणार आहोत. तर खाली राईस न टाकता खाली आपण मसालाच ठेवणार आहोत
आणि वरून आपण राईसचा लेयर देणार आहोत। बघू शकता ह्यात थोड्याशा प्रमाणात पाणी ठेवलेलं आहे मी, जेणेकरून जो आपला राईस कच्चा राहिलेला आहे तो छान असा अजून शिजला जाईल। तर अशा पद्धतीने आपण ह्याला लेयर लावून घेऊ शकतो। तर आता पूर्ण लेयर लावून झालेला आहे। तर वरून मी थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं तूप ॲड करणार आहे। तर तूप ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, नसेल तरी पण छान लागते बिर्याणी, असेल तर घालू शकता। बघू शकता इथे थोड्याशा प्रमाणात मी तूप जे आहे ॲड केलेलं आहे। तर आता साधारण याच्यातले आपले सगळे मसाले जे आहे शिजलेले आहेत, त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, एक तर गॅस खूप स्लो ठेवायचा आहे। तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर ठेवू शकता किंवा एक तवा घेऊन त्या तव्यावरती ठेवू शकता। तर आपलं पूर्ण बिर्याणी जी आहे, पनीर बिर्याणी इथे बनवून झालेली आहे, बघू शकता। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तुम्हाला छान छान अशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। बघू शकता तर ऑलरेडी सगळे मसाले आपले जे होते छान असे फ्राय झालेले होते आणि राईस पण छान प्रकारे बॉईल झालेला होता। त्यामुळे नंतरच्या वेळेस जेव्हा आपण दम देतो त्यावेळेस जास्त वेळ लागत नाही। तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर न ठेवता, कारण ऑलरेडी सगळे मसाले भाजून घेतलेले असल्यामुळे नंतर आपण त्याला तव्यावरती ठेवलं तरी चालेल। तव्यावरती ठेवा, जेणेकरून खाली मसाले लागणार नाहीत। तर बघू शकता खूप छान अशी इथे आपली पनीर बिर्याणी रेडी झालेली आहे। तर छान अशा प्रकारे पूर्ण मसाला पण बनलेला आहे त्याचा, आणि राईस पण पाहू शकता खूप छान आणि सुटसुटीत असा झालेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही चिकन बिर्याणी बनवू शकता, आणि सेम चिकन बिर्याणीचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही जाऊन चेक करा। बघू शकता खूप छान अशी आपली इथे रेस्टॉरंट स्टाईल पनीर बिर्याणी रेडी झालेली आहे, आणि खायलाही खूप छान झाली होती ही बिर्याणी। तुम्ही पण नक्की ट्राय करा। थँक्यू गाईज।